करते? हात नाही मागे बसा काय? तुला कळतंय का? अरे सांग ना तिला. ती ऐकत नाहीये. नाही सांगू शकत. मी काय सांगणार आहे? सांग ना, तिची सासू चिडली आणि मला चिरून वाटण्यात टाकलं तर परत कोणी ते टेन्शन सांगितलंय नको नको काय नको बाई. बाबा बसा, मला सगळं कळतंय. तुम्ही दोघे ना मिळालेले आहात. मुलाला मांजर साक्षी. अरे आता ये ना पुढे, आता थांबव ना. अरे माझी राऊटी उचलली ना, आता मला आत कशी नेशील बघायचंच आहे मला. आशुतोष दादा, सून म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडलंय ना, मग जावई आणि मुलगा म्हणून तुम्ही पण तुमचं कर्तव्य पार पाडा. का देशमान्यांच्या घराची अब्रू फक्त सुनेने सांभाळायची आहे? समीर, आशुतोष मला हात नाही लावायचा. मी तुमची सासू आहे. ऐका. तुम्हा सगळ्यांना थँक्यू. काय ना, वाद घातला असता तर प्रकरण अजून चिघळलं असतं, म्हणून मला हे नाटक करावं लागलं. आणि तुम्ही सगळ्यांनी या नाटकात मला साथ दिली त्याबद्दल खरंच मनापासून आभार. नॉर्मल है, आप बैटिंग करो, हम लोग साथ है आपका साथ. आभार कसली मानतेस ग परक्यासारखी? तू आमची आहेस ना, मग आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभे राहणारच. आणि शेरात 1.25 शेर झालीस ना निलांबरीला. हे बाकी करा, सासू 1 नंबरी तर सुनबाई 10 नंबरी. येते. हो ये. सोडा. कशाला उगाच आशुतोष, हो ऐका, मी तुझी सासू आहे, लक्षात ठेव. आई. समीर सोड मला. हे बघ, सोड. आई, करू नको. मी नाही ऐकणार. मला तेवढा तमाशा- नाही, मला बाहेर जाऊ दे. आई द्याल ती शिक्षा मान्य आहे मला. पण आई, आज मी जे केलं ते करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता हो माझ्याकडे. तुम्ही प्लीज समीरला समजून घ्या. त्यांनी जे काही केलं ते चांगल्या मनाने, चांगुलपणाने केलं. गप्पा बस गा. बरोबर आहे, हा तुझ्या घरच्यांच्या आरत्या ओवळतो ना, म्हणून तुला याचा चांगुलपणाच दिसणार. पण मला याच्या चांगुलपणाचा काय फायदा सांग ना. राहणाऱ्या डोक्यावर छप्पर आमच्या, देऊ शकणाऱ्या हक्काचं घर. हा हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. आमचं घर जाणार आहे तुझ्यामुळे, माझे अपमान होत आहेत तुझ्यामुळे, याची नोकरी गेली ती पण फक्त तुझ्यामुळे. आई, काय आई, तुला काय वाटतं आता हिने जे काय बाहेर केलं तर मोठा तीर मारला? हा बघे, हिम्मत असेल ना तर हिने हे घर वाचवून दाखवावं.
आई मी नक्की हे घर वाचवीन. घेतला इथेही मोठेपणा घेतलास ना. कसं वाचवणार आहेस तू घर? सांग ना, कसं वाचवणार आहेस? काय करणार आहेस तू? ज्या दिवशी तू या घरातून जाशील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं हे घर वाचेल. खरंय. तुझ्यामुळे ते भडकमकर बापलेकामचा बदला घेत आहेत. अहो आपण एका कुटुंबासारखे एकत्र आलो ना तर त्यांना पुरून उरू. अर्पिता वहिनी काय बोलताय तरी निदान ऐका तरी. जावयाची कधी कदर नाही केली, निदान सुनेची तरी करा. अर्पिता वहिनी, माझं या घराशी नातं किती काळ टिकणार आहे मला माहिती नाही, पण मी तुमच्या सोबत आहे एक भाऊ म्हणून. हे बघा वहिनी, मी आयुष्यात काही तत्व मानतो आणि ती तुम्ही सुद्धा मानतात. तीच आपली खरी ताकद असते. हे बघा, तुम्हाला कधीही गरज लागली तर मला हाक मारा. समीर, जप अर्पिता वहिनींना. अरे सुखा इतकी संकटात सुद्धा खंबीरपणे साथ देणारी बायको मिळाली तुला. नशिबानेच मिळते. हे माझ्यापेक्षा अधिक चांगलं कोणाला करणार म्हणा. हे तू काय आगीत तेल ओतायला आलायच ते? हा, आणि नको त्या माणसांचं कौतुक आणि मोठेपणा तू नको सांगूस मला. आधी आपण आपल्या आयुष्यात बायकोसाठी काय केलंय ना ते बघ. हा, तुझ्याशी बोलायला नाही आलो इथे मी. समीर, चल येतून. हे तू बघितलं बघितलं या आई, नशीब बदलायला 1 सेकंद पुरतो. आपल्याकडे 5 दिवस आहेत. आणि ते म्हणतात ना वाचवतील आपलं घर, मग विश्वास ठेव ना त्यांच्यावर. बोलला बायकोचा बैल बोलला. म्हणतायत ना, तर मग आता बघूच. अर्पिता मॅडम, आजच्यासाठी खरंच थँक्यू. आता तुझ्या समोर दुहेरी टास्क आहे समीर. एक म्हणजे बायकोचा राग शांत करायचा आहे आणि दुसरं म्हणजे हे घर वाचवायचं आहे. आता स्वामीच मार्ग दाखवतील. बस. मामी मामी, तू पण ये ना बस माझ्यासोबत. चेस खेळूया आपण, ठीक आहे?
श्रेयस, रात्री जेवायला इतका उशीर करू नये. ऍसिडिटीचा त्रास होतो ना मग. पण मामी माझं जेवण तर कधीच झालंय. अरे श्रेयस, मामा नोकरी शोधायला गेला होता ना, म्हणून उशीर झाला मामाला. आणि रागवल्यावरही काळजी वाटते हे बघून बरं वाटलं हा मामाला. श्रेयस, कर्तव्य लोकच काळजीचं नाव देऊ नये. मी फक्त कर्तव्य करते माझं. एखाद्याला काळजी म्हणजेच कर्तव्य वाटत असेल आणि कर्तव्य म्हणजेच काळजी वाटत असेल तर काय करायचं ना श्रेयस, बरोबर आहे की नाही? सारखा श्रेयस श्रेयस श्रेयस. तुम्ही दोघे एकमेकांशी भांडला आहात का? आम्ही शाळेत असंच करतो. ज्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी भांडण होतं त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलायचं नसतं. मग आम्ही दुसऱ्या कोणाला तरी मदत घेऊन मेसेज पोहोचवतो. पण तुम्ही दोघे एकमेकांशी भांडूच शकत नाही. तुम्ही दोघे एकमेकांवर रागूच शकत नाही. तुला एवढा कॉन्फिडन्स आहे आमच्यावर, आमच्यापेक्षा जास्त. मग काय, तुम्ही दोघे तर बेस्ट आहात. तुम्ही दोघे तर दुसऱ्यांचे भांडण सॉल्व्ह करतात, मग एकमेकांशी कसे भांडाल? चला आता श्रेयस जातोय. आता जे बोलायचंय ते एकमेकांशी बोला. बाय बाय. श्रेयस बाळा ऐक. ही तिसरी प्लेट कोणासाठी आहे? हो अर्पिता मॅडम,
काय इन्फॉर्मेशन मिळाली या मुलीबद्दल? सर, या मुलीचं नाव राजसी भडकमकर. हम्म. समीर ज्या चाळीत राहतो त्या चाळ मालकाची ही मुलगी आहे, एकुलती एक. हो. पण मग त्या दिवशी समीर बद्दल येऊन इतकी चौकशी का करत होते? कनेक्शन असेल का? काय त्यांची जुनी दुश्मनी वगैरे? नो सर, जुनी नाही पण नवी दुश्मनी आहे. प्रेम प्रेम रिजेक्ट झाल्यामुळे आलेली दुश्मनी. म्हणजे? सर, हिचं समीरवर प्रेम आहे आणि हिच्याशी लग्नही ठरलं होतं समीरचं. पण ऐनवेळी समीरने हिला डिश केलं आणि अर्पिताशी लग्न केलं. आणि वाव. तुम्हाला कळतं का किती महत्वाची इन्फॉर्मेशन काढलीत तुम्ही? राजसी भडकमकर म्हणजे ही राजसी आणि मी, आम्ही एकाच बोटीतले प्रवासी. आमची जखम एक आणि त्यावरचं औषध सुद्धा एक. जखम म्हणजे आमच्या पार्टनरनं केलेला आमचा विश्वासघात आणि औषध त्यांची बरबादी. बरबादी? सर, नक्की तुमच्या मनात काय आहे? माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचे मी पैसे देतो ना तुम्हाला, हो ना? माझा तुम्हाला मी उत्तर द्यायची नाही ना? कळतंय का तुम्हाला? जबरदस्त हत्यार लागले आपल्या हाती. या मुलीला लवकरात लवकर मला भेटायला सांगा. येस सर. जा. कसं ना, काही जुन्या म्हणी नव्यानं समोर येतात आपल्या. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. हा. राजसी,
मागे हटणार नाही. जोपर्यंत तुम्ही माफ करणार नाही ना तोपर्यंत मी माफी मागत राहणार. बाबा तुम्ही आता आराम करा. श्रेयस, मला सांग, तू तुझ्या स्कूलमध्ये काही चूक केलीस तर तुझी टीचर तुला काय शिक्षा देते रे? वेगवेगळ्या शिक्षा देतात मामा. म्हणजे कधी कधी कान पकडून उठा भाषा काढायला लावतात, तर कधी अंगठ्यात धरायला लावतात. आणि त्या टीचर कोंबडा पण बनवतात. कोंबडा? हो, कोंबडा. अरे बापरे, कोंबडा नको. पण का रे मामा? काही नाही, असंच. तू आतमध्ये झोपायला जा, नाही तर आई चिडेल. ते रंगरंगोटी बाद झाली, उद्या कर. एक, दोन, तीन, चार. रुसवा सोड सखे पुरे हा बहाना सोड ना बोला. हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना सोड ना बोला. ठीक है. ठीक है.
पास झालं ना आता. बोला माझ्याशी प्लीज. हे नाही सहन होते मला. तुमचा आवाज ऐकल्याशिवाय नाही राहू शकत आहे मी. माझी मैत्रीण माझ्याशी बोलत नाहीये हे झेपत नाहीये मला. तुम्ही माझ्यावर रागवा, चिडचिड करा, ओरडा माझ्यावर, पण प्लीज बोला माझ्याशी. एकटं पडल्यासारखं वाटतंय हो मला. नाही, मला मान्य आहे की माझ्याकडून चूक झाली. मी माफी मागितली आहे तुमची. तुमचा राग जाण्यासाठी अजून काय काय करावं लागणार आहे मला सांगा, मी करतो, पण प्लीज बोला माझ्याशी. तुम्ही राहू शकताय का माझ्याशी बोलल्याशिवाय? ठीक आहे, मग माझंही बोलणं कायमचं बंद होईल बाबांसारखं. समीर, असं नाही बोलायचं. अर्पिता मॅडम, तुम्ही रागवावं असं मी खरंच काही केलं नाहीये. हो, तुम्ही माझ्या घरासाठी, माझ्या आपल्या, बघा तुम्हीच उत्तर दिलं ना. तुम्ही जसं हे घर आपलं मानतात तसं मी ते घर माझं मानतो. कुठलाही विचार न करता, मागे पुढे न बघता तुम्ही तुमच्या या घरासाठी करता ना, तसंच मी माझ्या त्या घरासाठी करतो. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही कारण एकतर तुम्हाला इथे इतकं सहन करावं लागतंय, त्यात मला भर घालायची नव्हती. मी तुमच्यापासून लपवलंय, मला मान्य आहे, पण माझा हेतू वाईट नव्हता हो. तुम्हाला तरीही राग आला असेल तर मी पुन्हा एकदा सॉरी म्हणतो तुम्हाला, पण प्लीज माझ्याशी बोला तुम्ही. मी माफ करेन, पण एका अटीवर. कोणती? तुम्हाला वचन द्यावं लागेल की तुम्ही कधीही काहीही लपवणार नाही माझ्यापासून. प्रॉमिस? प्रॉमिस प्रॉमिस. मी खरंच काही लपवणार नाही. इथून पुढे चूक झाली माझ्याकडनं, आय एम सॉरी. काय झालं? काय झालं? हे काय? हं? किती भाषांमध्ये सॉरी म्हणालात तुम्ही? हे क्षमा कीजिए, सॉरी, क्षमस्व, हे काय? मने माफ करो. ते मी जिग्नेशकडनं गुजरातीमध्ये लिहून घेतलं होतं. आणि ही कुठली भाषा आहे? ते इंबू अण्णांकडनं लिहून घेतलं होतं. छान आहे, पण मला खूप आवडलं. काय, मला कळलं होतं नॉर्मल सॉरी म्हणून काही होणार नाही ना, म्हणून जरा म्हटलं वेगळे प्रयत्न करून बघावे, बघू काही घडतंय का. पण तुम्हाला हसू येत होतं ना माझ्या उद्योगावर? हसू दाबत होता तुम्ही? नाही, लक्षात येत होतं माझ्या. तुम्ही उठा भाषा काढत होतात ना, तेव्हा मला खूप हसू येत होतं. असं पण सॉरी बोलतं लहान मुलांसारखं. लहान मुलगा, म्हातारा, मी काय वाटेल ते व्हायला तयार होतो, पण मला तुमच्याकडून माफी हवी होती आणि ती मिळाली. बस आता परत हा विषय नको, याच्यावरनं नको भांडण. हा, पण आजपर्यंत इतकं कोणीच केलं नव्हतं माझ्यासाठी. मीही कोणासाठी केलं नाही एवढं.